हे बघा, माणूस म्हणलं की माणसाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आल्या आणि त्यातल्या त्यात खादाड माणूस जर म्हणलं नाही तर खादाड माणसाला पहिली जास्त गोष्ट आवडीची म्हणजे मटण, त्याच्याबरोबर झणझणीत रस्सा आणि त्यातल्या त्यात जर रस्सा जर घरगुती पद्धतीचा असेल तर आमच्यासारख्या खवय्या लोकांना तुमच्यासारख्यानंतर काय एक नंबरचा विषय हो. मग जरा आता हॉटेल लाईनला जर म्हटला तर तुम्ही आजच्या ह्याच्यामध्ये जास्त हॉटेलांपेक्षा खानावळीमध्ये जरा जास्त लोकांना रस आहे. त्यातच व्हायचं भर टाकायला आपण आज आलेलो आहे पवार खानावळला, जिथलं लोकेशन मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मजेतराव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लई दिवसातनं. आज आपण आलेलो आहे जयसिंगपूर कोल्हापूर बायपास रोडला. म्हणजे तुम्हाला सांगतो, सांगलीकडनं जर तुम्ही आला तर तुम्हाला टोल नाका दिसतोय बंद पडलेला, तर तिथनं कोल्हापूर बायपास रोडला यायचं. 2 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला ही पवार खानावळ दिसत्या. इथे यायचं खरं कारण म्हणजे हे काय खरं सांगतो तुम्हाला, काय फेमस इथला विषय नाही. आता जस्ट चाललेली खानावळ आहे आणि माझ्या मित्रानं मला हे सजेशन दिलं की बाबा ह्या खानावळीला तुम्ही जावा, जेवण अतिशय क्वालिटी म्हणजे अतिशय क्वालिटी आहे. फक्त विषय असा आहे की हिडन जेम असल्यासारखा विषय कुणाला माहित नाही. तुम्ही इथं जावा, 100% टेस्ट घ्या, क्वालिटी एक नंबर आहे. आता कसं आहे, दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं मी जास्त आजकाल विश्वास ठेवत नाही, पण म्हटलं आज इथं जाऊन आपण प्रत्यक्षात बघूया आणि क्वालिटी कशी बघूया. त्यातल्या त्यात इथं मी आलो पवार खानावळमध्ये, मला आज जाऊन आलेलो आहे मी. चुलीवरचं अस्सल गावरान पद्धतीत जेवण मिळते इथं. मालकांना जरा रिक्वेस्ट केली, म्हणजे तुमचा रस्सा इथला कसा बनतोय ते जरा माहिती आम्हाला द्या. मग मालक म्हणले आमच्यापर्यंत जेवढं होतं तेवढं आम्ही तुम्हाला माहिती देऊया आणि अशीच माहिती मी तुमच्यापर्यंत आणत असते. पण मला माहिती आहे मी लई दिवसांनी तुमच्या पुढे आले. असं दे, सबस्क्राईब करा जरा, आपल्याला जरा सपोर्ट लागतोय. इथनं पुढे 100% व्हिडिओ येत राहणार आहेत आणि आपण आता बाहेरचे पण व्हिडिओ टाकायला चालू करणार आहे, त्यामुळे सपोर्ट करा. आणि आपण जाणार आहे आतमध्ये पवार खानावळीला. चला तर बघूया. पवार खानावळीमध्ये आपण आतमध्ये चाललेलो आहे. शूज बाहेरच काढायचे आणि मला आवडली पद्धतींची. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की कुठेतरी धाबा टायपाच्या मध्ये थांबलेला आहे, पण शून्य असाच असते आणि शून्य पुढे परत ना अंक लागत असतात. सुरुवात आता वाटते यांची नवीन. आतमध्ये किचन आहे, आपण यांच्या किचन मध्ये जाणार आहे. चला तर जाऊया आपण. या आपण पवार खानावळीच्या किचन मध्ये आलेला आहे आणि धुरावूनच कळलं सुरुवातीला इथं घरगुती पद्धतीत जेवण तयार होतंय. कुठल्याही पद्धतीचा गॅस नाही इथं आणि किचन बघू शकताय तुम्ही. त्या बाजूला चूल आहे, भाकरी वगैरे चालू आहे तिकडे, ते गरमा गरम. आणि इथं काय आहे की भाकरी आणि चपातीच मिळते, रोटी वगैरे काय मिळत नाही. पवार खानावळीचे मालक आपल्या बरोबर, त्यांच्या संग आपण बोलूया. नमस्कार दादा. नमस्कार. पवार खानावळीचे मालक आहेत जे कोल्हापूर जयसिंगपूर बायपास रोडला आहे. लोकेशन मी तुम्हाला सांगितलंच, पण ऍज पर सजेशन आम्ही इथं दादा आलेलो होतो आणि दादांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुमची बनवण्याची पद्धत सुद्धा आम्हाला दाखवा, कारण ती आपल्या आवडीची आहे. खानावळ पवार खानावळ मी कधी काय ऐकून नव्हतं, म्हणजे ह्या रोडला तर पहिल्यांदाच आहे. नवीन चालू केली का? हो नवीन चालू. तरी किती दिवस झाले काय? 4-5 महिने झाले. 4-5 महिने. 4-5 महिन्यामध्ये मित्राचं सेशन मी इथं आलेलो आहे की जेवण खरोखर चांगलं आहे. आणि आत आल्यानंतर आपल्याला इथं त्यांची पद्धत जर बघायची म्हणते तर दिसली असेल की चूल वगैरे आहे. दादांसंग आपण बोलणारच आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला त्यांना सुद्धा उशीर होते, आपल्यासाठी थांबलेत. रस्सा बनवताना आपण त्यांचं जरा बघूया कसं आहे, त्याला बघूया. ठीक आहे. चुलीवरती असं पातेल ठेवलेलं आहे बघा आणि आता त्याच्यामध्ये हे जाते तेल. तेल किती आपण टाकायचं? 1 लिटर. 1 लिटर. इथं फक्त मटन थाळी आणि चिकन थाळी फ्राय आणि मसाल्यामध्ये मिळते. कांदे पेस्ट, कांदा पेस्ट, फक्त कांदा पेस्ट आहे का? हा. आलं लसूण पण आहे ना. आता फक्त ही चालली ती कांदा पेस्ट. हो. तेलामध्ये कांदा पेस्ट दादाने टाकलेले आहे. खाली चुलीचा ताव जोरात लागलेला आहे आणि खरं गॅसच्या कुठल्याही जेवणापेक्षा चुलीवरच्या जेवणाला जी मजा आहे ती कशात सुद्धा नाही. परतून घ्यायचं काम चालू आहे आणि याच्यामध्ये आता पुढला मसाला कुठला जाणार? आलं लसूण पेस्ट आहे आपली. आलं लसणाची पेस्ट. अजून त्याच्यामध्ये काय ऍड केलेलं आहे का? कलर थोडासा हिरवा दिसतो. आपलं हे आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर याच्यामध्ये. कोथिंबीर. सर्व आहे. कोथिंबीर. तुमचं नाव काय म्हणता? माझं नाव राजू पवार. राजू पवार. मग आधीपासून तुमचा व्यवसाय कधी ह्याच्या अगोदर होता का पहिल्यापासून? नाही, आता सुरुवातीला 4-5 महिने आताच चालू केले. आताच चालू केलेलं? नवीन चालू केले. ह्याच्या अगोदर काय अनुभव वगैरे नव्हता? अनुभव नाही. कसं वाटत म्हणजे नवीन आता 4-5 महिने म्हणताय चालू झाले, कसं वाटतं या व्यवसाय पुढे? रिस्पॉन्स चांगला आहे आपल्याला. आपलं घरगुती सिस्टम आहे, सगळं चुलीवरचा स्वयंपाक आहे. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती आहे. हे कसं अनलिमिटेड जेवण आहे आपलं. सगळं चुलीवरचा स्वयंपाक भेटतो आपल्याला. ओके. आता कांदा भाजून घेतला, याच्यानंतर मी आलं लसूण पेस्ट टाकतोय. हा. आता आपण जे रस्सा बनवणार आहे हो, ते किती किलोचा बनवणार आहे? ते आपण आता कमीत कमी एक 15 लिटर. 15 लिटर. हो. मग त्यासाठी मटण किती लागेल? मटन आपल्याला 3 ते 4 किलो लागेल. 3 ते 4 किलो मटण. ओके.
आणि त्याच्यामध्ये आपण चिकनचं काही सूप वगैरे ऍड करणार आहे का फक्त मटणाचं? मटनचा तांबडा पांढरा रस्सा भेटणार आपल्याला. हा अनलिमिटेड अनलिमिटेड भेटणार आपल्याला. आणि थाळीची किंमत 250 रुपये आहे ना? हो 250. मटन थाळी 250 रुपये. चिकन थाळी अनलिमिटेड अनलिमिटेड आहे ते पण घरगुती टाईप मध्ये. आणि खरं सांगतो रोटी वगैरे देणं सोपं असते अनलिमिटेड ताटाला, पण भाकरी चपाती देणं ताटाला अवघड, कारण तेवढं माणूसबळ पण लागते, मॅनेजमेंट पण लागते. आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली ते आपण टाकले. आता आपल्या चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये. मोठे मीठ टाकलेलं चवीनुसार. त्याच्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं. हा आता बऱ्यापैकी थोडं भाजलेलं आहे जास्त. काय केलेलं आहे? आता भाजलेलं आहे बऱ्यापैकी. हा आता याच्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट टाकणार. खोबऱ्याची पेस्ट याच्यामध्ये ऍड केलेली आहे. हा खोबऱ्याची पेस्ट ऍड केलेली आहे. ओल्या खोबऱ्याचं आहे काय? ओला खोबरं. ओलं खोबरं. ते पूर्णपणे भाजून घेतल्यानंतर मग आपला मसाला टाकायचा. ओके. भाजासाठी किती वेळ ठेवायचा आता? 10 मिनिट. 10 मिनिट. हो. आता याच्यामध्ये गरम मसाला, मटन मसाला, धनापूर, आपलं घरगुती चटणी बनवलेली, परत लाल तिखट आहे. लाल तिखट आहे याच्यामध्ये. ते सर्व मिक्स करून याच्यामध्ये. पांढरं काय? पांढरं ते बेसन पीठ म्हणजे घट्टपणा यासाठी. एवढा सगळा मसाला आहे आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे. मसाला आता आपण भाजून घेणार आहे आता. आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा असे मला वाटते बाकीचं काय खानावळीचा फायदाच असतोय की हॉटेल लाईनला अजिनोमोटोचा जास्त वापर होते, खानावळीमध्ये त्याचा वापर नसतोच शक्यतो. एकदम घरगुती पद्धतीचं जेवण असतं, घरगुती पद्धतीचं. त्यामुळे मला अशा पद्धतीचे जेवण तर 100% आवडतात. तुम्हाला पण नक्कीच आवडतं, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघताय. मसाला एकदम असा गरगरीत झालाय बघा. आपण टाकलेले कोथिंबीर टाकलेलं आहे बघा. मटन शिजून घेतलं. मटनचं सूप आहे. मटनच्या सूपाचा आपण रस्सा करतोय. मटनच्या सूपाचा आता सूप काढून सूप काढून ठेवलेला आहे, त्याचा आपण रस्सा बनवायचा. त्याच्यामध्ये आता आपण नुसतं मटनचं सूप टाकणार आहे का त्याच्यामध्ये चिकनचं सूप पण येणार? नाही, मटनचं वेगळं, चिकनचं वेगळं. फक्त मटन सूप. आणि एवढं मटणाचं सूप जे आहे ते किती लोकांच्या थाळीसाठी पुरते? एक 50 लोकांना, 40 ते 50 लोकांना. 40 ते 50. मटणाचं एकदम प्युअर सूप, एकदम पिवळं झार सूप आहे. पाणी मिक्स नाही करत ना, त्याशिवाय ती क्वालिटी पण लागत नाही जर पाणी मिक्स केलं तर. मटणाचं सूप ऍड केलेलं आहे. जसं आता खालनं चुलीचा ताव लागल तसं रस्सा आपला शिजायला चालू होणार. मसाल्याचा अर्क, मटणाच्या सुपाचा अर्क त्याच्यामध्ये जो पात्र उतरत नाही तोपर्यंत ते रश्श्याची चव लागत नाही. आता बाकीच्या याच्यामध्ये काय ऍड करायचं? झालं. त्याच्यानंतर आता उकळी येणार रश्श्याला. रस्सा आपला तयार. हो. तुम्ही चरबी वगैरे काय टाकत नाही? टाकतोय, नंतर टाकतो. हा. तर पवार खानोळीचा रस्सा आपण कसा तयार होते ते बघितलं. आणि मेन गोष्ट म्हणजे आता पवार खानोळीची झणझणीत आपण जसं म्हणलेलं तसं मटण थाळी आपल्याकडे आलेली आहे. तुम्हाला मटण थाळीमध्ये काय काय ते दाखवतो. भाकऱ्यांच्याकडे मिळत्या, त्यामध्ये ही बाजरीची भाकरी आहे, एकदम पापडागत कुरकुरीत भाकरी आहे बघा. आणि पिवळी म्हणता असेल तर ह्याच्यामध्ये हळद असते. आणि राहिली शाळवाची भाकरी, त्याच्यामध्ये येते हे अंडा मसाला हाफ बॉईल. आणि ह्यो पांढरा रस्सा. ह्यो रस्सा कसा दिसतोय बघा, एकदम झणझणीत तांबडा रस्सा असा गावरान पद्धतीचा पाहिजे. हे मटण फ्राय एकदम घरगुती पद्धतीनं मारतात. बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटले. आणि खरं तर मी शौकीन असं खानावळीचं वगैरे जेवण खाण्यासाठी. आणि हॉटेलमध्ये जी खानावळीची मजा आहे ती हॉटेलमध्ये आहे, त्यामुळे 100% आपण ही खाऊन बघणारच आहे. सजेस्ट केलेलं होतं आपल्याला. रस्सा आपण पेणार आहे आणि त्यावर तुम्हाला माहिती आहे आपण लिंबू आपल्याला लागते रस्स्यामध्ये. रस्सा आपण ट्राय करून बघूया. टॉप विषय नॉट 15 आहे. एवढा जबरदस्त पद्धतीचा रस्सा आहे नाही. तर सांगतो, जयसिंगपूर कोल्हापूर रोडला
स्पीड कुठं थांबला नाही थांबला तर चालेल, पण पवार खानायला मात्र 100% थांबायला लागते. ह्या रशाचा फॅन झाली मी तर. क्वालिटी टॉप आहे. जसं जत्रेमध्ये रसा असतो ना, म्हणजे ते सुद्धा रसा असा लागत नाही. ह्याच्यामध्ये युनिक टेस्ट आहे, वेगळ्या पद्धतीने टेस्ट आहे. बेस्ट एवर टेस्ट लागते. क्वालिटी रस्सा एक नंबर. राहिला विषय आता पांढरा रस्साचा. कोल्हापूर भागात आलेला आहे आपण. पांढरा रस्सा नाही असं होणार नाही. पांढरा रस्सा दिसायला तर एकदम मस्त दिसायला लागला. टेस्ट करून बघूया. वा, विषय खरोखर टॉपचा. तांबडा पांढरा दोन्ही रस्सा एक नंबर क्वालिटीचा आहे आणि समाधान झालं मला. मी थँक्यू त्या मित्रांनी जर मला इथे सजेशन दिली येण्यासाठी. एकदा ट्राय कर म्हटलं होता पवार खानावळमध्ये, तुला 100% ती क्वालिटी भेटेल जी तुला पाहिजे होती आणि एक नंबर वाटली मला. मटणाची प्लेट आपल्याकडे आहे. मटणाची क्वालिटी आपल्याला बघायच्या. फ्राय मारलेला एक नंबरचं. मटण जर म्हणला तर एकदम लुसलुशीत आहे. लुसलुशीत असं मटण आहे. मटणाची चव आपण बोलू. काय बोलायचं ठेवलंच नाही. एवढा क्वालिटी आहे. मटण सुद्धा जबरदस्त क्वालिटी आहे. 250 रुपये मटणाची थाळी आहे. त्यामुळे तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. भाकरी, रस्सा आणि चपाती, त्याबरोबर राईस. हे तुम्हाला सगळं अनलिमिटेड मिळणार आहे. त्यामुळे 100% या तुम्ही. 250 रुपयेमध्ये एवढं सगळं अनलिमिटेड. त्यात ही जबरदस्त क्वालिटी बेस्ट आहे. त्यामुळे कधी सांगितलं जयसिंगपूर रोडला चालला, त्यामुळे कधी जयसिंगपूर कोल्हापूर बायपास रोड तुम्ही चालला तर वाट काय वाकडे करायला लागत नाही. तर तुम्ही रोड आला की तर पवार खानावळ आहे, एकदा अवश्य भेट द्या आणि इथली क्वालिटी टेस्ट करा. बेस्ट. खरं सांगू का, जेवण बाहेर आलो आता मी आणि खरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता पोटभर जेवली मी, पण अहो जेवण खरोखर क्वालिटी आहे. पण काय ऐकताय, अहो पोट माझं टच झाले. पाखरे मी 4 खाली तर सांगाय नसते, पण टच जेवली मी एकदम. खरोखर जेवण क्वालिटी आहे. मला लय मामासनं आवडले. आणि ह्या रोडला कधी आला का नाही, सांगली कोल्हापूर जयसिंगपूर बायपास रोडला, तर इथं जेवल्याशिवाय तुम्ही जाऊच नका. फॅमिलीसाठी छोटीशी व्यवस्था आहे, पण व्यवस्था आहे. आणि 100% इथं जेवून जावा पवार खानावळीला. जेवण एक नंबर आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगाल. रशाची जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे जाऊ तिथे खाऊ मजेत खाऊ.